स्मार्ट अहमदनगर न्यूज। महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ कठोर उपाययोजना राबवून पुणे नसरापूर प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे। वरील निवेदनात नमूद केले आहे की महाराष्ट्रात अत्यंत दुःख, संताप आणि गंभीर चिंता व्यक्त करीत आहे। आज महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांची सुरक्षितता हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय बनला असून राज्यात वारंवार महिला व बालिकांवरील अत्याचार, बलात्कार, हत्या, छेडछाड व अमानुष कृत्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे। अशा घटनांमुळे महिलांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सामान्य नागरिकांमध्ये शासन व प्रशासनाविषयी नाराजी आणि असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे। महाराष्ट्र हे छत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते, परंतु महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महाराष्ट्र राज्याची प्रतिमा मलिन होत असून शासनाची जबाबदारी अधिक वाढली आहे। विशेषतः पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेले अमानुष अत्याचार व हत्या प्रकरण हे केवळ गुन्हा नसून संपूर्ण समाजाला हादरवणारा आणि मानवतेला काळेमा फासणारा प्रकार गंभीर घटना आहे। अशा नराधमांनी केलेला अपराध अत्यंत घृणास्पद, क्रूर आणि अमानवीय असून या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तसेच महिलांवर होणारे अत्याचार हे केवळ एका पीडितेपुरते मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण करून अनेक कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करतात। आज प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न निर्माण होत आहे की आपल्या घरातील मुली, माता, भगिनी सुरक्षित आहेत का? ही परिस्थिती कोणत्याही सुसंस्कृत आणि सक्षम राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे। गृह विभाग व पोलीस प्रशासनावर राज्यातील कायदा सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी, परंतु अनेक वेळा अशा गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासन अपेक्षेप्रमाणे तत्काळ व कठोर भूमिका घेताना दिसत नाही। तपासामध्ये विलंब, आरोपींना मिळणारे अप्रत्यक्ष पाठबळ, पुरावे गोळा करण्यामध्ये दिलाई तसेच न्यायालयीन प्रक्रियेत होणारा वेळकाढूपणा यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढत आहे। गुन्हेगारांना जर वेळीच कठोर शिक्षा झाली नाही तर अशा नराधमांना समाजात भीती वाटण्याऐवजी अधिक बळ मिळत आहे आणि अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता वाढते। त्यामुळे या प्रकरणात कठोरात कठोर कारवाई करून समाजाला स्पष्ट संदेश देणे अत्यंत आवश्यक आहे की महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना महाराष्ट्रात कोणतीही माफी नाही। आज समाज बांधवांमध्ये एकच प्रमुख मागणी जोरदारपणे घुमत आहे की सदर प्रकरणातील आरोपीस तात्काळ कठोरात कठोर शिक्षा देऊन फासावर चढवले पाहिजे, कारण अशा अमानुष गुन्ह्यांना जर वेळेत आणि कठोर शिक्षा झाली नाही तर न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास ढासळेल। म्हणूनच सदर प्रकरणाची चौकशी गृह खात्याने तात्काळ स्वतः लक्ष घालून करावी, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून जलद निकाल लावावा, दोषारोप पत्र लवकरात लवकर दाखल करावे, तसेच शासनाने अनुभवी विशेष सरकारी वकील नियुक्त करून या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा मिळेल यासाठी कठोर प्रयत्न करावेत। यासोबतच पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व पोलीस संरक्षण देऊन त्यांना न्याय मिळेपर्यंत कोणत्याही प्रकारचा दबाव, धमकी किंवा अन्याय होणार नाही याची खात्री करावी। तसेच राज्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केवळ एका प्रकरणात कारवाई पुरेशी नाही, तर शासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि कठोर पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे। महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, पोलीस यंत्रणेची जबाबदारी निश्चित करणे, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे तसेच गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा होईल अशी यंत्रणा सक्षम करणे हे शासनाचे कर्तव्य आहे। महिलांच्या सुरक्षेबाबत जर कठोर उपाययोजना तात्काळ राबवल्या नाहीत तर भविष्यात समाजामध्ये असंतोष अधिक वाढण्याची शक्यता आहे। तरी आपणास नम्र विनंती करण्यात येत आहे की नसरापूर येथील अमानुष अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीची कारवाई तात्काळ करण्यात यावी। सदर प्रकरण फास्ट ट्रॅकवर न्यायालयात चालवून जलद निकाल देण्यात यावा, तसेच संपूर्ण महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि कठोर उपाययोजना राबवून अशा नराधमांना कायमचा धडा शिकवावा। आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालून त्वरित निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळेल असा विश्वास निर्माण करावा, ही सम्राट अशोक सेनेच्या वतीने ठाम मागणी आहे। सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य, आकाशदादा शिरसाट। एक जरी महिलांच्या केसाला धक्का लागला तर रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडले, मग या भाडकावाचे हातपाय काऊन तोडले नाही, याला जिवंत जाळले काऊन नाही, हा आमचा प्रश्न आहे। छत्रपतींचं नाव घ्यायच्या पहिले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने या लहानशा चिमुरलीला न्याय दिला पाहिजे, तरच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं पाहिजे। नाही तर तुमची नाव घ्यायची लायकी नाही। लहान लहान मुली बलात्कार करून हत्या केल्या जाते, अशी एक नाही तर महाराष्ट्रात
अनेक घटना घडले, पण तरी त्यावर कोणी बोलायला तयार नाही, कोणी निषेध करायला तयार नाही आणि मुख्यमंत्री मंत्रिमंडळ यावर काही ठोस निर्णय घेत नाही आणि तुम्ही संविधानाला नाव ठेवता, संविधान खराब आहे असं बोंबलता. खरंच संविधान राबवणारे लोक महाराष्ट्रात चांगले आहेत काय याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलं पाहिजे. जर आज संविधान चांगलं असतं तर अशा लहान लहान चिमुरडीवर अत्याचार झालाच नसता. हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि या लहान मुलीला सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन न्याय दिला पाहिजे. कारण की हे लहान लेकरू कोणाचंही असो, उद्या आपल्यावर हेच परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सगळ्यांनी रस्त्यावर उतरा आणि या आरोपीला फाशी झालीच पाहिजे हे मागणी करा. हेच आज अकोला जिल्ह्यातून मी सगळ्यांना आवाहन करतो आणि अकोला जिल्ह्याच्या सर्व लोकांनी या चिमुरडीला न्याय देण्यासाठी इथं उपस्थिती दिली त्याबद्दल लीडर ग्रुप तर्फे सर्वांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. जोपर्यंत या चिमुरडीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार. जोपर्यंत या मुलीच्या घरच्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई थांबणार नाही. हेच मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला इशारा देतो. तात्काळ त्या फाळकावाला फाशी झाली पाहिजे अशी मागणी करतो. जय महाराष्ट्र, जय विदर्भ, जय भीम, जय शिवराय. आरोप्याला फाशी, आरोप्याला फाशी, आरोप्याला फाशी, आरोप्याला फाशी. आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. नसरापूर पुणे जिल्ह्यात माणुसकीला जे कलंक लागणारी घटना घडली. अरे 4 वर्षाच्या चिमुकलीवर इथल्या नराधामाने बेरहमीनं अत्याचार करून त्या चिमुकलीची हत्या केली. अरे किती बेरहमीनं या लहानशा चिमुकलीले संपून टाकले. या नराधामाला फाशीची शिक्षा झाली पाहिजेत यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन लीडर ग्रुप व संपूर्ण अकोला जिल्ह्याच्या वतीनं करण्यात येत आहे. आमची हेच मागणी आहे शासनाला की छत्रपती फुलेच्या आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा लहान लहान चिमुकलीवर जर अत्याचार होत असतील तर महाराष्ट्राची सरकार काय करते. आणि अनेक लोक संविधानावर बोट दाखवतात. अरे संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे नालायक जर असतील तर संविधान चांगलं होऊ शकत नाही. राबवणारे लोक चांगले असले पाहिजेत. संविधान त्याच दिवशी खऱ्या अर्थानं चांगलं होणार. या चिमुकलीला जर न्याय पाहिजेत असेल तर संविधान चांगल्या पद्धतीनं राबवल्या गेला पाहिजेत आणि अशा नराधामाला फाशीची सजा भर चौकात दिली गेली पाहिजेत. नाही तर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळून टाकलं पाहिजेत. हेच आम्ही आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातून मागणी करतो. नाही तर आम्ही त्याला स्वतः आमच्या हातानं जाळून टाकू. लाज वाटायला पाहिजेत मुख्यमंत्र्याला की लहान लहान लेकराच्या या ठिकाणी चिमुरडीच्या बलात्कार केला जाते तरी सुद्धा एक शब्द कोणी बोलत नाही. म्हणजे किती छत्रपती फुलेच्या आंबेडकरांच्या महाराष्ट्राला एक कलंक लागणारी घटना आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ यावर निर्णय घ्यावे आणि त्याला भर चौकात फाशीची सजा द्यावे किंवा त्याला घासलेट टाकून पेटून द्यावे. हेच आमची मागणी करतो. जय महाराष्ट्र, जय विदर्भ.